राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत राज्यसभेचे उमेदवार म्हणून नितीन पाटील काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल करणार आहेत। तत्पूर्वी एबीपी माझाशी ते बोलतायत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, अजित पवारांना शब्द दिला वाईच्या सभेत आणि तो शब्द आज कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी माझ्या नावाची मागणी केलेली होती। परंतु त्यावेळी राजकीय काही तडजोडी असतील, काही घडामोडींमुळे सातारचे छत्रपती उदयनराजे महाराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, भुजबळ साहेब तसेच प्रफुल्ल पटेल साहेब या सर्व नेते मंडळींनी त्यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की लोकसभेची जागा जरी आपण भारतीय जनता पार्टीला दिलेली असली तर सुद्धा एक राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्याला देण्यात येईल असं त्यावेळी दादांनी जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे आज पियुष गोयल यांची रिक्त झालेली जी जागा आहे त्या जागेवर पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने एकमताने माझ्या नावाची निवड केली आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली। त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो। पुढची आता तुमची जबाबदारी कशी असणार आहे? कारण 1999 पासून तुमच्या वडिलांना पक्षाला जोडून घेतलं होतं, ते देखील खासदार होते। एकंदरीतच तुमच्या कुटुंबाचं एक वर्चस्व सातारा जिल्ह्यावर राहिले। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार साहेबांनी लक्ष्मणराव तात्यांच्यावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली। त्यावेळी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक बालेकिल्ला म्हणून उदयास आला। त्यावेळी 2 खासदार आणि 9 आमदार अशी प्रचंड मोठी ताकद जिल्ह्याने पवार साहेबांच्या मागे उभी केली आणि त्या वेळेपासून माजी खासदार कैलासवासी लक्ष्मणराव पाटील साहेब यांनी या जिल्ह्यामध्ये इतर सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन, रामराजे असतील, त्या तत्कालीन आबासिंह महाराज होते, या सर्व नेते मंडळींना घेऊन जिल्ह्यामध्ये एक मजबूत पक्ष उभा केला आणि जिल्ह्याची ओळख ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी संपूर्ण महाराष्ट्रात झाली। त्यानंतरच्या कालावधीमध्ये तात्या 2 टर्म खासदार होते। पक्षाने पुन्हा आदेश दिला थांबण्याचा, त्यानंतर ते थांबले आणि आज आता पक्षाने माझी निवड केलेली आहे आणि राज्यसभेमध्ये काम करण्याची, म्हणजे थोडक्यात केंद्रीय स्तरावर काम करण्याची मला संधी दिलेली आहे। कुटुंबावर आता एक टीका व्हायला लागलेली आहे। कुटुंबामध्ये खासदारकी, कुटुंबामध्ये आमदारकी, साखर कारखाने कुटुंबातच, एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या एका गटाची देखील ह्या संदर्भामध्ये नाराजी आहे। नाही, नाराजी सच अशी नाही, पण राजकारणामध्ये ही टीका होतच असते। पण जनता शेवटी हे देणार कोण आहे तर जनता आहे आणि माझं विरोधकांना त्यांना आव्हान आहे की तुम्ही जनतेमध्ये जा आणि तुमचं लोकमत सिद्ध करा। आम्ही प्रत्येक वेळी जनतेमध्ये जाऊन आज जनतेने आमच्यावर प्रेम केलेले आहे आणि जनतेच्या माध्यमातून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। पश्चिम महाराष्ट्रात आगामी काळात राष्ट्रवादीच्या विधानसभेला किती जागा तुमच्या निमित्तानं पाहायला? निश्चितपणाने मला आता तसं आज ठामपणाने सांगता येणार नाही, पण निश्चितपणाने राष्ट्रवादीची ताकद वाढण्याचं काम हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जरी लोकसभेचा निकाल काही थोडा अधिक कमी अधिक झालेला असेल तरी सुद्धा विधानसभेमध्ये हे निश्चित चित्र दिसणार नाही आणि महायुतीचं सरकार
हे प्रचंड बहुमताने या राज्यामध्ये पुन्हा सत्तेमध्ये येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन होईल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्तानं नितीन पाटलांना व्यक्त केला. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.